पाठीमाग चेअरमनने आरोप केला की संतोष सुळेच्या पाठीमाग भगीरथ भालके आहे. संतोष सुळे माझा सहकारी आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग संतोष सुळेच्या फक्त एक माहितीच्या अधिकारावरती जर तो भगीरथ भालकेनी त्यावरती आरोप करत असाल, तक्रार केली असेल, तर भगीरथ भालके या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफ सहित एक तुम्हाला तुमच्या समोर ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी ऐकवतो. कानावरती अशी माहिती मिळते की जी गोडाऊन मधली साखर जप्त केलेली आहे आणि ज्या साखरेसाठी आमची मुंबई हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे, प्रत्यक्षात तिथं साखरच नाही किंवा त्याच्यातली साखर काही गायब झालेली आहे, रातोरात ती साखर गायब झालेली आहे. हे आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडून आलेल्या संचालकापेक्षा सुद्धा अतिशय हुशार म्हणून ज्यांना तज्ज्ञ म्हणून घेतलेले संचालक. ह्यांनी ज्यावेळी मी माझ्याकडे असणारी 1 लाख, त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं 1,09,773 क्विंटल साखर विक्री करून माझ्या शेतकऱ्याचे थकलेले पैसे कर्मचारी बंधूंच्या त्या ठिकाणी पगारी द्यावेत म्हणून मी राज्य सरकारच्या प्रतिनिधीकडं सर्वांच्याकडं ज्यावेळी प्रयत्न करत होतो, त्याचवेळी हे महाशयांनी त्या ठिकाणी वेळोवेळी मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या. आणि म्हणून मग आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हे संचालक आहेत. तर यांच्या पाठीमागं त्या काळी त्या दरम्यान कोण होतं हे त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या क्लिपमध्ये मी जे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध करणार आहे, त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख केला आहे की मी न्यायालयीन आम्ही धाव देखील घेतलेल्या आहे. आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये चेअरमननी सांगितलं की जुनी साखर विकून मी त्या ठिकाणी 30 कोटी 9 लाख रुपये रक्कम MSC बँकेला भरलेली आहे. जर जुनी साखर नाही म्हणणारे हेच तज्ज्ञ संचालक, जे त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही म्हणून आरोप करणारे हेच संचालक, आज त्या ठिकाणी चेअरमननी स्वतः काल त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी ती साखर विकून MSC बँकेला त्या ठिकाणी त्याच्यावरती माल तारण कर्ज असल्यामुळं भरलं गेलं. आणि म्हणून मग त्यावेळी जो मी चेअरमन पदावरती कार्यकाळ काम करत असताना जो एक सीझन बंद राहिला, या शेतकरी यांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ऊसासाठी अनेकांच्या दारोदार जावं लागलं. तो बंद असलेला त्या ठिकाणचा तो सीझन त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणी MSC बँकेच्या प्रशासकाकडं त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवून केलेला प्रकार. या पाठीमागं ह्या मंडळीच्या पाठीमागं कोण होतं, तर मग या मंडळीच्या पाठीमागं देखील त्यावेळी या आत्ता सध्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटीलच होते. हे त्या ठिकाणी सिद्धच आजच्या या ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की नानांचं आम्ही स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करतोय. होय, नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालावा, चांगल्या पद्धतीने चालावा, इथल्या शेतकरी सभासदांचा ऊस या कारखान्याच्या माध्यमातून गळीत होऊन त्यांच्या घामाच्या दामाला पैसे मिळावे म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि म्हणून प्रयत्न करत असताना एकीकडं नानांचं स्वप्न पूर्ण म्हणून केलं म्हणून सांगताय आणि दुसरीकडं जुन्यांचं पाप म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर बोलत असाल, तर एकीकडं पाप म्हणून ज्या नानांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलताय, यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय हयात असणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोला, आम्ही जशाच तसं त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु हयात नसणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल देखील बोलून. कारण हे कर्ज जे घेतलेलं कर्ज आहे, जे MSC बँकेनं मूळ त्या ठिकाणी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सध्याची दिलेली जर नोटीस बघितली, तर त्या जुन्या कर्जाचा कुठंही तुम्ही त्या ठिकाणी बघितलं, वाचल्यास उल्लेख नाही. गेल्या वर्षीचा त्या ठिकाणी 22-23 आणि सध्या सुरू असलेल्या 23-24 या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेली साखरपोती, या साखरपोत्यावरती MSC बँकेचं जे टॅगिंग आहे ती तुमच्याकडून टॅगिंग आलं नसल्यामुळे ही तुमच्याकडे कारवाई करत आहोत म्हणूनच ते आशयाचं पत्र आहे. आणि म्हणून मी चेअरमन असताना म्हणजे नानांच्या कार्यकाळात सन 2020-21चा गळीत हंगाम सुरू झाला आणि 28 नोव्हेंबरला अचानकपणे नानांचं आपल्यातून त्या ठिकाणी निधन झाल्यामुळं ज्यावेळी मी 20 डिसेंबर 2020ला मी त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. त्यानंतर तो गळीत हंगाम 3,05,000 टनाचा गळीत हंगाम त्या दरम्यान पार पडला आणि 2,65,000 बॅगिंगच्या पोटी ज्यावेळी आम्ही 2,65,000 बॅगिंग साखरपोती विक्री करत होतो,
त्यावेळी या MSC बँकेला साधारणतः 21 कोटी 80 लाख रुपयाचं टॅगिंग मी माझ्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात भरलं आणि जवळजवळ 7.5 ते 8 कोटी रुपयाची जी वीज विक्री केली त्या वीज विक्रीचं बिल देखील MSC बँकेला त्या दरम्यान भरलं. आणि म्हणून वेळोवेळी जुन्याचं दाखलं देऊन जुन्यांनी काय केलं. आम्ही त्या ठिकाणी कार्यकाळात काम करत असताना जे हे आज पाप केलं म्हणून सांगतायत, एकीकडे पाप केलं म्हणून सांगत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय, आपल्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी याच विद्यमान चेअरमननी आमच्यावरती आरोप करताना सांगितलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती भंगार देखील राहिलं नाही म्हणून त्या ठिकाणचा आरोप आमच्यावरती त्या दरम्यान झाला. मात्र त्या कारखान्याच्या निवडणूक संपल्यानंतर गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आणि आज सध्या चालू असलेला जवळजवळ 5.5 लाख टनाच्या वरती गळीत त्या ठिकाणी झालेला आहे. हे 2 गळीत हंगाम करत असताना 1 रुपयाचा नट देखील या विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी नवीन बसवलेला नाही किंवा त्या ठिकाणी कुठला उभा केलेला नाही. आणि म्हणून एकीकडे तुम्ही भंगार देखील राहिलं नाही म्हणून आरोप त्या दरम्यान करत असताना गेल्या वर्षीचा 7,25,000 टन क्रशिंग आणि जवळजवळ आता 5.5 लाख टनाच्या वर डेली 7,500 ते 8,000 त्या ठिकाणी ॲव्हरेजने हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालतोय. हे कुणी त्या ठिकाणी त्या 2015-16ला केलेलं एक्सपान्शन जे 1 मिल टेंडम 7,500 टनाची जी केलेली मिल आहे त्यानंतर 30 मेगावॅटचं कोजनरेशन आहे, हे सगळं जुन्यांनी केलं म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीत त्या ठिकाणी पार पाडू शकताय. दिवसाला 8,000 टनानं क्रशिंग करू शकताय. आणि म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या दिशाभूल आणि अफवा पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा, स्वतःचं त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून इथला सभासद सुज्ञ आहे. मी सर्वप्रथम सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं की विद्यमान चेअरमन आणि MSC बँकेचे प्रशासक आणि अधिकारी यांच्या संगनमतानं चालू असलेला हा आजचा त्या ठिकाणी हा गुन्ह्याचा नोटिसींचा हा चाललेला खेळ आहे. कारण कोणतंही कर्ज आणि त्या ठिकाणी मुदलाची रक्कम जर भरली गेली नाही तर कालांतरानं बँक काय करणार आहे हे सांगायची त्या ठिकाणी कोणालाही नव्याने गरज नाही. कारण जर ती तुम्ही रक्कम भरली गेली नाही तर त्या ठिकाणी या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा डाव या विद्यमान चेअरमनचा त्या ठिकाणी आहे. आणि अशाच पद्धतीचं अनेक गेल्या 5-7 वर्षापूर्वीचे जे प्रकार आहेत की सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि ते त्या ठिकाणी अशा खाजगी लोकांनी घशात घालायचे, जे संगनमतानं चालू असलेला खेळ तो आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आहे. कारण गेल्या वर्षीचा 7,25,000 टन क्रशिंग झाल्यानंतर जे आज माझ्यावरती काल आरोप केला की नानांचं स्वप्न होतं परंतु नानांचा चिरंजीव त्या ठिकाणी बंद पाडावा म्हणून त्या ठिकाणी पुढे आहेत. परंतु गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पार पडत असताना आमच्याकडे सगळी त्यातली माहिती होती. 7,25,000 टन क्रशिंग झाल्यानंतर जवळजवळ MSCBची 17 कोटीहून अधिक युनिट म्हणजे 17 कोटीच्या वरती रक्कम त्या ठिकाणी MSCBला विक्री केलेली असताना देखील जवळजवळ MSC बँकेला भगीरथ भालके चेअरमन असताना 1 क्विंटल पोत्या मागं म्हणजे 100 किलो मागं 800 रुपये टॅगिंग MSC बँक त्या दरम्यान घेतल्याशिवाय साखरेचं पोतं गोडाऊनच्या बाहेर देखील जाऊ देत नव्हतं. मात्र तुम्ही 7 लाख पोती फक्त आणि फक्त 18 लाख रुपये MSC बँकेला त्या ठिकाणी भरलेले आहेत. बाकीची कोणतीही रक्कम त्या दरम्यान MSC बँकेला भरलेली नाही. आणि 17 कोटी 93 लाखाचं जे MSCBचं झालेलं बिल आहे त्या बिलाच्या पैकी जे एस्क्रो अकाउंट असतं, जे कर्ज घेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने MSC बँकेकडून कर्ज घेतलं त्या कर्जाच्या पोटी जे एस्क्रो अकाउंट असतं म्हणजे MSCBतून आपल्या साधारणतः विजेमधून जे त्या ठिकाणी तयार झालेल्या युनिट प्रति येणारी रक्कम आहे ती MSC बँकेच्या खात्यात जायला पाहिजे होती. मात्र तसं न करता विद्यमान चेअरमननी MSC बँकेच्या प्रशासकाला आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून परस्पर ते प्रकरण त्या ठिकाणी परस्पर ती रक्कम त्या ठिकाणी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणून गेल्या वर्षी हे सगळं आम्ही बघितलं परंतु कोणत्याही त्या ठिकाणी अडवणूक करायची नाही, हे संस्था चालली पाहिजे. मात्र गेल्या वर्षीच्या गळीत हंगामापोटी रक्कम भरली नाही. आजचा 5.5 लाख टनाचा गळीत हंगाम देखील पार पडून देखील
एक रकमेची त्या 1 रुपयाची रक्कम अद्यापपर्यंत सुद्धा MSC बँकेला न देता हा कारखाना सुरू आहे.